तर हाय मैत्रिणींनो, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे वाती कशा बनवायच्या आणि कापूस कसा सोलायचा. तर मी आता आज वातीच बनवत आहे आणि त्यातला कापूस बघा असा आहे. हे कापूस आहे. तर आपला हा शेतातला गावरानी कापूस आहे. जर तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तरी मला तुम्ही मेसेजला सांगू शकता. आणि माझ्या शेतातला कापूस आहे हा. आणि कसं आहे, मेडिकलमधलं कॉटन घेण्यापेक्षा शेतकऱ्याचा कापसाच्या वाती कधी बी आपल्या देवासाठी पवित्र असतात. कॉटन कसं असते वेगळं, म्हणजे कॉटन म्हणजे काय, कशापासून बनते हे सुद्धा माहिती नाही. मग शेतकऱ्याच्या शेतातला कापूस एकदम चांगला, त्याच्या वाती पण पवित्र असतात. तर हे बघा, हे आमच्या शेतातला कापूस आहे. तर हा गेल्या वर्षीचा कापूस आहे. तर ज्याला कुणाला पाहिजे तर मी या वर्षीचा कापूस देईन. कुणाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि तर बघा, आता हे कापसाचे मी असं, ही सरकी असते मध्ये कापसामध्ये. आता शहरातल्या ताईला माहिती पण नसेल की सरकी कशी असते. ही सरकी काढावं लागते. ही सरकी अशी काढून मग हा असा आपला वातीसाठी असा कापूस नरम असा तयार होतो. आणि याच्या मस्त अशा आपल्या देवासाठी वाती बनतात. तुम्ही वाती देवाला घरी केलं तरी चालते. जास्त जर तुम्ही वाती करत असाल दिवसामध्ये तर तुम्ही वाती करून विकलं तरी एक आपल्याला घरगुती म्हणून छोटासा व्यवसाय पण चालू होतो, जेणेकरून आपल्याला थोडेफार पैसे पण मिळतील. आता आम्ही माझ्या इकडं तर मी म्हणजे जेवढे शेजारी आहेत, कुणी म्हणजे आजूबाजूचे ज्यांना वाती लागतात. आता कसं आहे, दिवाळीच्या सीझनमध्ये भरपूर लोकांना खूप वाती, आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये लागतात, त्याच्यानंतर श्रावण महिन्यात लागतात. तर तुम्ही मनातून करत असाल तर काही पण आपल्याला काही केलं तरी आपल्याला कशाचंही फळ मिळते, पण थोडा वेळ लागतो. पण हारून जायचं नसते. तर मी तुम्हाला एक वात करून दाखवणार आहे. आता वाती तुम्हाला कशा कशा करतात. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये 3-4 प्रकारच्या वाती दाखवलेल्या आहेत. तर मी तुम्हाला आता 2 प्रकारच्या वाती दाखवणार आहे. तर तुम्ही बघा. तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला पिळ्यावरची वात कशी करायची, म्हणजे जी 5 पिळ्याची वात, म्हणजे कंपल्सरी प्रत्येक घरात चलते ती वात तुम्हाला मी आता दाखवणार आहे कशी करायची ती. तर बघा, आता हा आहे आपला कापूस. आणि न घाबरता करायचं, कारण पहिल्यांदा केल्यावर कुणाला येत नसते. हे बघा, हे फक्त असं काय करायचं, हे असं पीळ घ्यायचं असते. आणि आता आपल्या हातात समजा नवीन जे आहेत त्यांना आपल्या हातात थोडं चिकटल्यासारखे वाटतात. आता आम्हाला सवय आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. तर चिकटल्यासारखं वाटलं की आपण असं आपला जी वित्तीचा खडा आहे तो असं थोडंसं घासायचं असते हाताला. आणि आपलं डबल प्रोसिजर चालू. तर पहा, तुम्ही जेवढे पिळ देत ओढत जाशाल तसं तसं आपले हे कॉटन आपल्याला पुढं पुढं सरकत जाईल. हे बघा बघा, ही अशी मस्त अशी वात आहे, ही आपल्याला बनवायची आहे. तर आपण बाहेर मार्केटमधून आणता वाती पॅकेजिंगमधल्या, आपल्याला माहीत पण नसते. आणि एवढ्या पांढऱ्या शुभ्र वाती आपल्याला भेटत नाहीत. ते कोणत्या कॉटनच्या असतात काही माहिती पण नाही, कारण मी पण पहिल्यांदा तेच आणत होती. तर कसल्या कॉटनच्या आहेत त्याच्या वाती, दिव्याला आपण जर दिवा लावला तर दिवा पण लगेच शांत व्हायचा. मला वाटायचं असं का व्हायले. नंतर मी बघितले तर ते वाती कॉटन कसलं होतं माहिती नाही. एक वात मी उघडून बघितली, नंतर म्हणले अरे, मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण वाती करून जर विकलं तर आपल्या वाती भरपूर चालतात. आणि हे देवासाठी आपल्यासाठी पण पुण्याचं काम आहे. तर बघा, आता आपण वाती घेऊया. बघू शकता तुम्ही, याला 5 पदरी वात अशी म्हणली जाते. तर बघा किती छान अशी वात झालेली आहे. तर आता ही वात झाली. आता मी तुम्हाला दुसरी एक वात दाखवणार आहे, दुसरी कशी करायची असते. नाहीतर तुम्हाला आणखीन एक अशाच प्रकारची वात करून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजून जाईल आपण वाती कशा करायच्या.
तुम्ही पाहू शकता हे वात. तर दोन्ही पण सेम वाती झालेली आहेत, साईज पण सेम वातीची झालेली आहे. तर ही साईज पण आपल्याला एकसारखी घेता आली पाहिजे, जेणेकरून आपल्या हा 4 बोटाचाच प्रयोग करायचा आहे. 4 बोटीमध्ये पिळायचा आहे, घ्यायचा आहे, म्हणजे आपली दोन्ही वातीची साईज सेम होईल. तर पहा, ही अशा वाती करून तुम्ही असं मार्केटमध्ये दुकानदाराला पण देऊ शकता. आणि तुमचं गाव किंवा शहर जर मोठं असेल तर शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगायचं की मी वाती करून विकत आहे, तर तुमच्याकडून वाती ते लोक येऊन घेतील. तर तुम्ही घरी बसून आपला हा वातीचा छोटासा बिझनेस आपण करू शकता. घरात बसून काही करण्यापेक्षा हे एकदम चांगलं आहे. तर बघा, आता तुम्ही दुसऱ्या प्रकारची पाट्यावरची वाती, ही वात कशी आहे पिळ्याची. कुणी कुणी म्हणते पिळ्याची वाट तेवढं आपल्याला देवासाठी चांगली नाही, म्हणून आपण काय करतो पाट्यावरची वात. जेणेकरून काही खेड्याच्या बाया काय करतात, अशी हातावर करत होत्या पहिलं. पण ते न करता मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे, एकदम सोपी. ती कुणी सांगत नाही, तुम्हाला अशी सांगणार आहे. बघा आता कशी वात करायची. तर पहा, हे असं कॉटन घ्यायचं आहे. मग आपल्याला असं पाट्यावर ठेवायचं आहे. आपल्याला जेवढी वात लागते, समजा एकच साईज करायची, किती वाती आपल्याला करायची तर मला एवढी साईज अशी पाहिजे असते. कधी पण आमच्या जे कस्टमरला द्यायची असते ती पण माझी, म्हणजे आमचा हात बसून गेलेला आहे, आपल्याला की एवढी लागते काय नाही आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये ही अशी सुई टाकायची आणि काही नाही, सिंपल असं करायचं. हे पहा, थोडंसं हा बघा सिंपल. हे पहा, हे बघा, हे पहा, असं सिंपल करायचं आहे. आणि ही वात आपल्याला हळू अशी सुईमधून काढून घ्यायची. हे पाहू शकता तुम्ही वात किती मस्त अशी झालेली आहे बघा. तर पहा, हा वातीचा दुसरा प्रकार आहे, जे आपण तुळशीपाशी जे आपण मोठ्या दिव्यामध्ये जी वात लावतो संध्याकाळी, ती पण ही वात लावली तरी तुम्ही चालते. तर तुम्हाला अजून एकदा करून दाखवते मी. आणि याला कापूस खूप कमी लागतो ह्या वातीला. तर फक्त सिंपल तुम्हाला असं घ्यायचं आहे, जेवढी तुम्हाला वात पाहिजे तेवढी असं घ्यायचं आहे कॉटन. हे पाहू शकता. आणि अशी सुई आपल्याला टाकायची आहे त्याच्यामध्ये. हे पाहू शकता तुम्ही वात. तर बघा, अशा वाती झालेल्या आहेत आपल्या. तर साईज पण पाहू शकता, सेम साईज झालेली आहे. हे एकाएकी येत नाही, पण जेव्हा तुम्ही करायला सुरू करशाल तेव्हा तुम्हाला सगळी साईज सेम येऊन जाईल, जेणेकरून तुम्ही गिरायकाला देऊ शकता वाती. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, आणि तर आपला व्हिडिओ कसा वाटला, आणि नक्की कॉटनचा हे कापसाच्या वाती तुम्ही पण घरी करून विकू शकता. आणि नक्की ट्राय करा घरात बसून राहण्यापेक्षा. तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बिझनेस नक्की ट्राय करा. आणि मी वाती केलेल्या कशा वाटल्या तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा, बाय बाय.